प्रेक्षकांक नमस्कार. इष्टानो, भलायकीच्या मॉडर्न युगातल्या कार्यावळीत तुमका उर्बेभरीत येवकार. फाटल्या सप्तकात किडनी ह्या कुडीतल्या मुखेल अवयवाच्या गंभीर दुयेसाविषयी तुम्ही माहिती जाणून घेतली. डॉक्टर माने हांणी संशोधन केल्ले मॉडर्न होमिओपॅथीचे क्रांतिकारक क्युरेटिव्ह लायन ऑफ ट्रीटमेंटाच्या आधारान आपले रिटायर्ड लायफ कशे आनंदान जगपाक शकता हे भाऊसाहेब नेवरेकर हांच्या अनुभवातल्यान तुमका कळा आसतले. वेगवेगळ्यो उपचार पद्धती आपणावन लेगीत नेवरेकर हांचे किडनी फेल्युअराचो धक्को वाढत गेल्लो. तांकां डायलिसीस आणि किडनी ट्रान्सप्लांटाचो सल्लो दिल्लो. पण मॉडर्न होमिओपॅथीमध्ये डॉक्टर विजय कुमार माने सरांच्या यशस्वी ट्रीटमेंटाच्या आधारान तांच्या जाणट्या पिरायेत लेगीत उपचारापासत तांकां थाकाय मेळ्ळी. आयज ते आपले जिवीत आनंदान जगतात. तुमकां वा तुमच्या सोयऱ्यांक जर ह्या किडनीच्या दुयेसान त्रास केला आसत जाल्यार मॉडर्न होमिओपॅथीच्या शाखेकडेन बेगोबेग संपर्क साधात आणि तुमचे जिवीत एका मोठ्या धोक्यातल्यान वाटयात. किडनी वरवीं कुडीतली कितलीशीच महत्वाची कामां जातात. कुडीतले गरज नाशिल्ले आणि धोको दिवपी घटक मुतांतल्यान भायर वडोवपाचे घुसपागोंदळाचे काम किडनी करता. त्या खातीर किडनी बाबतीत तुम्ही जागरूक आसपाक जाय. डायलिसीस आणि ट्रान्सप्लांट सारकेले चड खर्चाचे आणि त्रासदायक उपचारान पिडितांचे आणि तांच्या वांगडा तांच्या घरच्यांचे आणि सोयऱ्यांचे हाल जातात. पण मॉडर्न होमिओपॅथीत तुमकां एडमिट जावचें पडना. घरात रावन तुमचे रुटीन काम करतना वखदां घेवं येता. मॉडर्न होमिओपॅथीचे क्युरेटिव्ह लायन ऑफ ट्रीटमेंटांतल्यान कसलेच सायड इफेक्ट्स जायनात. त्या भायर तुमच्या जिवाचे हालय जायना. ह्यो सगळ्यो गजाली तुमच्या घरच्यांक खर्चांतल्यान पयस दवरता. मॉडर्न होमिओपॅथीच्या ह्या खास उपचाराचो कितलेशेच दुयेंती लाव घेतात. तातल्या कांय जाणांचो अनुभव तुम्ही आता आयकतले. तेन्ना पळयत रावात भलायकीचे मॉडर्न युग. इष्टानो, ह्या कार्यावळीच्या शेवटाक तुमकां एक प्रश्न विचारतले. ह्या प्रश्नाची जाप तुमकां किडनी फेल्युअर ह्या दुयेसे विशयी जागरूक दवरतली. तेच परी मॉडर्न होमिओपॅथी कडल्यान तुम्ही रोख इनाम आणि स्मृतिचिन्ह मेळोवंक शकतले. तेन्ना लक्ष दियात आणि ऐकात मॉडर्न होमिओपॅथीची खास कार्यावळ भलायकीचे मॉडर्न युग. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजाररूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. दोन 2006 मी जलसंपदा विभागातून अधीक्षक अभियंता म्हणून रिटायर झालो. 2005 सप्टेंबर 2005 मला हा डिटेक्ट झाला की किडनी फेल्युअर आहे म्हणून. मग नंतर मी नेफ्रोलॉजिस्टकडे गेलो, एक प्रख्यात नेफ्रोलॉजिस्टकडे. पण 1 वर्षाच्या अनुभवावरून असं माझ्या लक्षात आलं की तो मला डायलिसिसकडे नेतो आहे, म्हणजे वाढतोय तो. त्यानंतर मी दुसरा नेफ्रोलॉजिस्ट पाहिला, पण त्यांच्याकडे मी 2 वर्षात ट्रीटमेंट घेतली. परंतु ॲलोपॅथीमध्ये अशी एक ट्रीटमेंट आहे की किडनी फेल्युअर ते स्लो डाऊन करू शकतं, थांबवू शकत नाही. म्हणजे तुम्ही नंतर किडनी फेल्युअरमध्ये जाताच तुम्ही. म्हणून मी आयुर्वेदिक, होलिस्टिक ह्या पण ट्राय केल्या 2 वर्ष. पण त्याच्यामध्ये ज्या ट्रीटमेंट घेतली जाते त्याच्यामध्ये पूर्ण वेळ आपल्याला पूर्ण दिवस त्या ट्रीटमेंटमध्ये जातो आणि आपण किडनी फेल्युअरचा आजारी आहोत, पेशंट आहेत ही भावना तयार होते. यानंतर 2010 मी डॉक्टर मानेंच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. डॉक्टर माने हे संशोधक होमिओपॅथ डॉक्टर आहेत. ते स्वतः संशोधन करतात. त्यांची औषधाची पद्धत अत्यंत साधी सोपी आहे. 3-4 प्रकारच्या त्या होमिओपॅथीच्या गोळ्या देतात. ते दिवसातून 5 वेळा आपण त्या गोळ्या घ्यायच्या आहेत. त्यामुळे आपण दिवसाचा इतर वेळ आपण इतर कामासाठी, आपल्या कामासाठी व्यस्त देऊ शकतो. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची गरज नाही लागत किंवा एकदम व्यस्त अशा ट्रीटमेंट घ्यायची गरज लागत नाही. आता डॉक्टर माण्यांच्याकडे मी गेल्यामुळे काय फायदे झाले तर मी फ्री झालो. गोळ्या मी कॅरी करू शकतो माझ्या स्वतःकडे. मी फ्री झालो, माझं काम मी स्वतः करू शकलो. 2010 पूर्वी मला ऑस्ट्रेलियाला जायला संधी होती, माझी मुलगी बोलत होती. पण ह्या किडनी फेल्युअरमुळे मी का ऑस्ट्रेलियाला जायचं धाडस केलं नाही. पण डॉक्टर माण्यांच्याकडे मी जेव्हा ट्रीटमेंट घेतली त्यानंतर मी 2011 3 महिने ऑस्ट्रेलियाला जाऊन आलो. माझे जे क्रिएटिनिन हे 4.3 पर्यंत होतं, ते आता सध्या 2.1 आहे.
युरिया माझा जो 65 होता तो आता 50 आहे. मी माझं मेटाबॉलिझम जे बॉडी मेटाबॉलिझमचं आहे ते अगदी वृक्ष झालेलं होतं त्यात पूर्वी. ते आता माझं बॉडी मेटाबॉलिझम अत्यंत चांगलं आहे आणि मी आता अत्यंत आनंदाने ते औषध घेतो आहे आणि जगतो आहे. माझं वय आता 66 आहे. पुढच्या महिन्यामध्ये 67 होईल. त्यामुळे हे जे मी ॲडिशनल लाईफ जगतो हे डॉक्टर मानेंच्यामुळे आहे. मागील भागात आपण किडनी फेल्युअर या दुर्धर आजारावर डॉक्टर विजयकुमार माने यांच्याकडून माहिती जाणून घेतली. याबाबतची अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आजच्या या भागात. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. किडनी फेल्युअरवरती आज आपण चर्चा करणार आहोत आणि ह्या सगळ्या चर्चासत्रात आपल्यासोबत असणार आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे CEO डॉक्टर विजयकुमार माने. सर, कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. किडनीचं जे काम असतं ते कुठेतरी एक महत्त्वाचा भाग असतो शरीरातला सगळा. तर त्या दृष्टिकोनातनं मग ज्या वेदनाशामक गोळ्या म्हणजे आपण पेन किलर्स या असतात त्या जास्त प्रमाणात घेतल्या किंवा त्यांचा एक दुष्परिणाम म्हणून सुद्धा किडनीवरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. तर तो कशा प्रकारे म्हणजे एवढा इम्पॅक्ट होऊ शकतो ज्याने त्यांनी किडनी फेल्युअर पर्यंत जाऊ शकतं? हो, डायक्लोफेनॅक सोडियम नावाचं एक औषध आहे. तुम्ही मला वाटतं ऐकलं असेल किंवा वाचलं असेल की जगामधली सगळी गिधाडं जवळपास सगळी नष्ट झालेली आहेत. तर त्याचं प्रमुख कारण काय आहे की डायक्लोफेनॅक सोडियम हे जनावरांना दिलं जाते. जनावरांना दिल्यानंतर ते जनावर किडनी फेल्युअर होऊन त्याचा मृत्यू होतो. त्या मेलेल्या जनावराचं मांस खाऊन ते व्हल्चर ज्या जगातली जवळपास सगळ्या ठिकाणची मला वाटतं आफ्रिकेमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठेतरी फक्त गिधाडं शिल्लक आहेत. आता त्याचं संवर्धन सरकार करायला लागले. मला आता गिधाडं कुठं दिसत नाही. तर ते आता जनरली जनावरांमध्ये 1 ग्रॅमचा डोस आहे त्याचा. तो 1 ग्रॅमच्या डोसमध्ये त्याच्या मांसामध्ये किती शिल्लक राहिला असेल आणि ते शिल्लक राहिलेलं त्या गिधाडं किती खाल्लं असेल आपण विचार करायला पाहिजे. मग तितक्या मायन्यूट प्रमाणामध्ये ते डायक्लोफेनॅक सोडियम नावाचं औषध शरीरामध्ये जाऊन गिधाडाचा मृत्यू होतो. तेच औषध जाऊन त्या जनावरांचा मृत्यू आधी झालेला आहे. मग अशा प्रकारचे जे पेन किलर्स आहेत एस्पेशली NSAIDs म्हणतात त्याला, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स. हे NSAIDs जे आहेत ह्या NSAIDsचा फार गंभीर परिणाम किडनीवर होतो आणि त्याच्यामुळे किडनी फेल्युअरच्या रुग्णांमध्ये प्रचंड परिणाम आहे. काय होतं, रुग्ण बऱ्याच वेळेला आता सरकार चांगले कायदे करायला लागले. फार चांगली गोष्ट आहे की डायरेक्ट ह्याला काउंटरला आता मेडिसिन्स मिळणार नाहीत विकत, स्वतः जाऊन प्रिस्क्रिप्शन लागते. तर डायरेक्ट रुग्ण काय करतात, डोकं दुखायला की जातात मेडिकल शॉपमध्ये गोळ्या घ्यायच्या. मग ते कुठली गोळी देतोय, त्याचा साईड इफेक्ट काय आहे, त्याचा इफेक्ट काही माहिती नाही. बरोबर. आणि त्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्येचा माझा असा अंदाज आहे की 15 ते 20% लोकांना जवळपास ह्या किडनी फेल्युअरचा रुग्णाचे पेशंट असू शकतील समाजामध्ये. आणि याचं प्रमुख कारण म्हणजे आपण जर आपल्या ह्यांना विचारलं, म्हणजे वयस्कर लोकांना जर विचारलं तर ते सांगतील की आम्हाला हा आजार काय आधी माहिती नव्हता किंवा ह्याचं आम्हाला नाव पण माहिती नव्हतं. पण हल्ली प्रचंड प्रमाणामध्ये लोक दिसायला लागले. म्हणजे मला असं वाटतं की गेल्या 10 वर्षामध्ये फार रुग्णांमध्ये याचं किडनी फेल्युअर आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि कदाचित त्याचं मुख्य कारण हे त्या वेदनाशामक गोळ्या पेन किलर्स ह्या असू शकतील. बरोबर. सर, आपण उपचारांविषयी जेव्हा बोलत होतो तेव्हा आपण जसं म्हटलं कन्व्हेन्शनल जे उपचार ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये डायलिसिसचा एक पार्ट आपण पाहिला आणि आपण जी होमिओपॅथीचा जो उपचार करता आपल्याकडनं जे उपचार केले जातात त्या दोनमध्ये कशा प्रकारचं डिफरन्सिएशन आहे? कारण आपण डायलिसिसचं जर का तुम्ही जसं म्हटलं तसं की दॅट इज लाईक सर्जरी पार्ट ऑफ सर्जरी म्हणजे सर्जिकल पार्ट ऑफ दॅट झालं. तर मग ह्या दोनमध्ये डिफरन्सिएशन कशा प्रकारे करता येईल उपचार पद्धती? आता आम्हाला काय दिसून आलंय असं की आपल्या औषधांना किडनी काहीतरी काम करायला लागते. मग कुणाची कितपत काम करेल आपण उपचार दिल्यानंतर आपल्याला ते ठरू शकते. म्हणजे काही रुग्णांमध्ये आम्हाला असं दिसून आलं की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये किंवा दुसऱ्या तिसऱ्या अवस्थेमध्ये की ज्यांना समजा काही रुग्णांना आमच्याकडे आला त्याला आल्याला डायलिस करायला सांगितलं होतं. म्हणजे आता कसं झालं, आपल्याकडे बऱ्याच नामवंत नेफ्रोलॉजिस्टचे पेशंट आहेत की जे त्यांच्याकडे जाऊन उपचार घेऊन आले की ज्यावेळेला त्यांना डायलिसिस करायला सांगितलेलं होतं आणि रुग्ण आमच्याकडे आला तर आम्ही जो रुग्ण डायलिसला 3-4 वर्ष तर त्याला डायलिस शिवाय आमच्याकडे राहू शकला तो. म्हणजे त्याचा अर्थ की ESRD म्हणजे एंड स्टेज रिनल डिसीज मध्ये असणारी किडनी 3 ते 4 वर्ष जवळपास काम करायला लागली. 3 ते 4 वर्ष काम केलं आणि त्यानंतर समजा तो डायलिसला गेला. बऱ्याच रुग्णांचं क्रिएटिन हे अनेक वर्ष म्हणजे 4 वर्षापेक्षा सुद्धा जास्त काळ नियंत्रणामध्ये राहिलेलं आहे. बऱ्याच रुग्ण आता ESRD मध्ये असताना जो डायलिस करतो आठवड्यातून 2दा किंवा 3दा अशा रुग्णांचं डायलिस अनेक वर्ष बंद राहू शकते. बरोबर आहे. म्हणजे ह्या आणि ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट आपली आहे, ही OPD बेसिस ट्रीटमेंट आहे, ही कमी खर्चिक ट्रीटमेंट आहे. डायलिसिस करण्यापेक्षा ट्रान्सप्लांट करण्यापेक्षा खर्च कमी येतो. आपण घरी राहून औषधं खायची असतात. बरोबर.
अशा प्रकारची ट्रीटमेंट आहे. त्यामुळे मला वाटतं ही रुग्णांना योग्य असणारी, आणखी रुग्णांना फायदा जास्त देणारी, अशा प्रकारची परिणामकारक अशा प्रकारची आपली ट्रीटमेंट आहे असं मला म्हणायला काही हरकत नाही. अशाच प्रकारे यावरती ही चर्चा अशी सुरू राहणार आहे. इथे घेतो एक छोटासा ब्रेक. किडनी आजारांबद्दल सल्ला व मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकांवर मिस कॉल करा. 70-388-33881 आणि 70-388-33882. समुपदेशन व मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, मडगाव, म्हापसा. संपर्क क्रमांक 9730339009 आणि 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800-121-8009. आमची वेबसाईट आहे www.modernhomeopathy.co.in. ईमेल ID info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा. तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे. त्यांचं करिअर, जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट.